खूप घाई लागली का ग माहेरी जायची? असं का बोलतोयस? ते माझं घर आहे, माझी फॅमिली आहे आणि आता ती तुझी पण फॅमिली आहे ना. आणि तो हेल्पर पण येणार आहे तिथे, त्याची बायको पण येणार आहे, ती नाही आहे माझी फॅमिली. डोंट वरी. तुला माहिती आहे ना माझी मम्मा आणि आत्तू किती राग करते त्याचा. हं? अगं तुझी आत्तू, तुझी मामा, तुमचं घर, ते राग करून मला काय फायदा होणार आहे? तो इथे येऊन बसलाय ना माझ्या घरात, बायकोला घेऊन माझ्या डोक्यावर बसलाय की नाही तो, त्याचं काय? अरे तुला कळत कसं नाहीये? हाच तर चान्स आहे त्याला त्याची खरी जागा दाखवायचा. केदार खांडेकरांचा मुलगा आहे हे कळल्यावर सुद्धा आमच्या घरात त्याला रिस्पेक्ट नाही मिळाला तर त्याला कळेल ना त्याची खरी किंमत काय आहे ते. अँड नो वन केअर्स अबाउट हिम. ओके, तिथे गेल्यावर रिस्पेक्ट हा तुलाच मिळणार. युवी वहिनी गेला, आपला मुलगा आपल्या हाताबाहेर गेला. आपला युवराज, एवढा महालासारख्या घरात वाढलेला युवराज त्या बेलसरेंच्या खुराड्यात राहायला गेलाय. नाही म्हणजे त्याला सवय नाहीये ना या अशा परिस्थितीत राहायची. मग तो कसं मॅनेज करणार? मलाही तीच काळजी वाटतेय. मागच्या वेळेला गेला तेव्हा बेलसरेंनी हातात झाडू दिला त्याच्या. आता तर काय राहायला गेलाय, काय करतील कोणास ठाऊक. काय हरकत आहे? युवराज त्यांच्या घरी राहायला गेला तर काय हरकत आहे पद्मिनी काकू? आई म्हणून तुमची काळजी कळतेय मला, पण आता बेलसरे फॅमिली फक्त युवराजचं सासर उरलेलं नाहीये, दे आर पार्ट ऑफ आवर फॅमिली ना. आणि समजा त्यांनी युवराजला काही काम सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? आय डोंट थिंक देयर इज एनी प्रॉब्लेम. अगं नाही म्हणजे त्याला सवय नाहीये ना त्या तशा परिस्थितीत राहायची. मग कसा मॅनेज करणार ना तो? मुली आपलं घर सोडून सासरी जातात, तिकडल्या घराशी तिकडल्या माणसांशी ऍडजस्ट करतात ना. मग एखाद दिवस मुलांनी ऍडजस्ट केलं तर काय हरकत आहे? निशिताने सुद्धा आपल्या घराशी, घरातल्या माणसांशी, त्यांच्या सवयींशी ऍडजस्ट करायचा प्रयत्न केलाय आणि अजूनही करते. मग तोच प्रयत्न युवराजने केला तर काय हरकत आहे? चेतना काकी, मॅक, दया काका यांनी सुद्धा तुमच्या माहेरची जबाबदारी प्रेमाने स्वीकारली आहे ना. हो, मग युवराज का नाही स्वीकारू शकत? बेलसरांना त्यांचं प्रेम, त्यांचा रिस्पेक्ट देणं ही आपली जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं आपण ती पार पाडायलाच हवी. प्रेम आणि रिस्पेक्ट, अगं ती माणसं आपल्या बरोबरीची नाही आहेत कौशिकी. त्यांच्या घरातल्या अडचणी आणि आपल्या घरातल्या सुखसोयी यांची तुलनाच होऊ शकत नाही. नाही, बरोबर बोलताय तुम्ही. मला मान्य आहे त्यांची आपल्याशी तुलना होऊ शकत नाही, पण ती माणसं प्रेमळ आहेत आणि हे तुम्हालाही माहिती आहे पद्मिनी काकू. युवराजला जावई म्हणून त्याचा मान देणं, प्रेम देणं यात ते कुठेही कमी पडणार नाहीयेत याची मला 100% खात्री आहे. आणि आता मला असं वाटतं की युवराजने जावई म्हणून बेलसरांची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. ही हॅज टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी अँड आय नो ही विल. आय नो इट. ते येतच असतील, तू त्यांचा औक्षण कर ना. आत्ता आलं नवीन जोडपं. या मम्मा. निशू, अगं थांब बाळा, थांब. माहेरवाशीण आहेस तू, तुझं चांगलं स्वागत करू दे आम्हाला. बघ आम्ही सगळे आहोत की नाही उभे स्वागताला. छान दिसतोय सोडा.
या या आत या 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 रेखा अगं तारिणी आणि केदार दिसले नाहीत का तुला? त्यांचं पण औक्षण कर ना. सासूबाई, अहो तुमचं घर आहे, तुम्हाला ज्यांना कोणाला बोलवायचंय ना त्यांना बोलवा, पण त्यांचा मानपान माझ्याकडनं होईल ही अपेक्षा ठेवू नका. घ्या. रेखा हट्टीपणा पुरे, रीत म्हणून तरी कर. आजी अगं जाऊ देत ना. अगं राहू दे ना, काय राहू दे तारिणी, रीत असते ही. दोन्ही एकाच घरच्या मुली आहेत ना, मग हा भेदभाव कशासाठी? भेदभावाचं तुम्ही बोलताय? आयुष्यभर निशी आणि तारिणीमध्ये भेदभाव केलाय तुम्ही, हे विसरलात? मी नाही करणार औक्षण. ते दोघं सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येत आहेत ना, मग त्यांचंही स्वागत निशी आणि युवराजरावांप्रमाणे व्हायला नको का? हे बघा, मी कुणाचं औक्षण करायचं कुणाचं नाही हा माझा प्रश्न आहे. मी नाही करणार औक्षण तारिणीचं. अगं असं काय करतेस? घरातल्या दोन्ही मुलींचं सगळं सारखंच व्हायला हवं ना.